आई सांग आता सगळ्यासमोर सांग मला की का असं केलंस तू? आई अगं असं काय करतेस तू? आई तू या सगळ्याचा स्ट्रेस नको घेऊस प्लीज. हे सगळं बघायला नेत्रा, इंद्राणी, आत्या, बाबा आम्ही सगळे आहोत अगं. तू प्लीज नको टेन्शन घेऊस या सगळ्याचं. टेन्शन घेऊ नको म्हणजे काय? आधी तुम्ही लपवाछपवी करताय माझ्यापासून सगळी आणि तू म्हणतोस टेन्शन घेऊ नको. असं काय झालंय? का का असं करताय तुम्ही? तू एक काम कर, तू चल माझ्या रूम मध्ये चल, आपण शांतपणे बोलूया. चल. नाही नाही अगं वगैरे नाही, चल तू. रुपाली मी काय म्हणतो, तू चल माझ्या बरोबर. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. एक मिनिट मला तू प्लीज चल ना माझ्या बरोबर. शेखर मी बोलतो आईशी. रुपाली म्हात्रे, तुला काय वाटलं? अद्वैतशी गोड गोड बोलून त्याला पुन्हा गुंडाळशील? मी हे होऊ देणार नाही. दरवेळेला खोट्या मातृत्वाचा बाजार मांडतेस तू. आजपासून बंद. काही झालं तरी चालेल, मी तुला तुझी लायकी दाखवणार. अद्वैतला स्वतःच्या जाळ्यात ओढून स्वतःचा भक्त बनवून घेतलायस तू. त्याच अद्वैत समोर तुझा मुखवटा फाडला नाही ना तर बघ. रुपाली म्हात्रे, जागी हो. बघ आजूबाजूला दिवस बदललेत. वाऱ्यानं दिशा बदलली आहे. त्याच वाऱ्याबरोबर कुठे आणि कशी उडून जाशील ना, तुझं तुला कळणार नाही. इथून पुढे तुझी कटकारस्थान करणं तुला एवढं सोपं जाणार नाही. मग इकडचं जग तिकडे केलंच तरी चालेल. असाच तुला प्रत्येक वेळेला जमिनीवर आपटणार मी. तुझा भ्रमाचा भोपळा फोडणार मी. दिवा विसरणं जशी वाट फडफडते ना तशी फडफड. भुकेल्या कुत्र्यासारखी तडफड. पण तुझ्या मनासारखं आता काही घडणार नाही. मी ते घडू देणार नाही. युअर फिनिश्ड. ज्या अद्वैतला तू तुझा भक्त बनवलायस, गुंडाळून ठेवलायस, तोच तो या घरातून लाथ मारून हाकलून देईल की ना बघ. आई आई
ओके आहे ना सगळं? हो अरे, पण तू तू का आलास? तूच ओके आहेस की नाही ते बघायला आलो होतो. हो रे बाळा, मला शेखरनी समजवलंय आणि तुला माहितीये ना मी माझ्या नवऱ्याचं ऐकते. काय झालं की आईचं मन येणार आहे नाही राहवत म्हणून बोलायला आले होते मी. पण आता नाही, आता मी खरंच तुमच्या सगळ्यांच्या भावनांचा विचार करेन. बाबा हो ना, असं खाली का पडलाय तुमचा? अरे कधी पडला कसा पडला काही कळलंच नाही. आई मी नाही, तुम्ही जा, तुमची कामं करा. खरंच आधी देव करो आणि माझ्या सुनेच्या जीवावरचं संकट टळो, नेत्राच्या जीवावरचं संकट टळो, एवढीच इच्छा आहे माझी. आई थँक्यू सो मच. यू आर द बेस्ट. मी आलोच. आता माझा हा खोट्या मातृत्वाचा पुत्रप्रेमाचा पत्ता वापरून चालायचं नाही. वेगळा खेळ खेळायला हवा. मित्रा इंद्राणी, त्या माणसाचा फोन आलाय. स्पीकरवर टाकतो. हॅलो. नमस्कार, दिवाडकर बोलतोय. नमस्कार दिवाडकर सर, मी शेखर राजाध्यक्ष बोलतोय पुण्याहून. बोला. आमच्या एका ओळखीच्या माणसानं तुमचा नंबर दिला होता. तुमची मदत हवी होती आम्हाला. एक काम करतो मी, माझ्या मुलाकडे एक अद्वैत तू बोल. नमस्कार, मी अद्वैत राजाध्यक्ष. हा बोला. ऍक्च्युली लंडनमधल्या एका म्युझियम मधून आम्हाला एका पुरातन लिपीबद्दल माहिती मिळाली. कोणती लिपी? सर 1921 मध्ये खोपोलीजवळ वावशी नावाचं एक गाव आहे. तिथे पुरातन काळातले काही पाषाण सापडले होते. ते पाषाण आता लंडन मधल्या म्युझियम मध्ये आहेत आणि त्या पाषाणावर एक लिपी आहे. सर्पलिपी. हो, सर्पलिपी. असेल असेल, माझ्याकडे काय काम आहे? सर लंडन मधल्या काही सोर्सेस कडून मला अशी माहिती मिळाली की तुम्ही या लिपीवर रिसर्च केलाय. सो ती लिपी समजून घ्यायला, ती वाचायला आम्हाला तुमची मदत हवी. केला असेल मी, पण हे बघा तुम्ही, माझ्याकडे वेळ अत्यंत कमी आहे. लवकर बोला. आमच्याकडे एक डॉक्युमेंट आहे त्या लिपीतलं, जे आम्हाला. सॉरी, तुम्हाला चुकीची माहिती मिळाली आहे. मला यातलं काही माहित नाही. हॅलो हॅलो सर, माफ करा मी मध्येच बोलते आहे. आता तुम्ही कोण? मी नेत्रा अद्वैत राजाध्यक्ष. सर तुम्हाला खरंच काही माहीत नाही आहे का या लिपीबद्दल? हॅलो सर, सर कोणाच्या तरी जीवन मरणाचा प्रश्न आहे हो. तुम्हाला थोडी जरी माहिती असेल तर प्लीज आमची मदत करा. मला एक मीटिंग आहे, मला उशीर होतोय. सर्पलिपी. त्यांना अगदी 100% ही सर्पलिपी वाचता येते. मग असे का बोलले? ते आपली मदत का करत नाहीये? काहीतरी आहे.
ठीक आहे, आपण प्रयत्न करत राहू. मला सांगते रे, कुठे असतं? हम्पी. हम्पी. बघूया, त्यांची काही प्रत्यक्ष भेट घेता येते का मी ते बघतो. सर्पलिपी. सर्पलिपीबद्दल काही कळलं की नाही बंटी? ताई, आयुष्यात एवढा अभ्यास केला नसेल ना, एवढी मी पुस्तकं वाचली आहेत, शोधली आहेत, चाळली आहेत, सगळं केलंय आणि फायनली मला सर्पलिपीचं पुस्तक सापडलेलं आहे. सापडलं? काय 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 लिहिलंय काय त्याच्यात? एक काम कर, तूच ये आणि तूच येऊन काय ते वाच पुस्तक. हं? मी येते सकाळी येते, पण ते पुस्तक जपून ठेव बंटी. हा, हॅलो हॅलो. फक्त येताना ते माझी फी घेऊन ये, फी. हा, येतेच घेऊन. आता मी जे काही करेन ते विचारपूर्वकच करेन. कुठलीही रिस्क नाही घ्यायची मला. आता जपून गोष्टी करायच्या आहेत. कुठल्याही गोष्टीला गृहीत धरणार नाहीये मी. नेत्रा आणि इंद्राणीच्या पाठी त्रिनेना देवी आहे म्हणून त्या सुखरूप राहतात. पण माझ्याही पाठी कोणीतरी असेलच. नाही, आहेच. माझ्याही पाठी कोणीतरी आहेच म्हणून मी हरत नाहीये. अशी एक शक्ती आहे जी मला हरू देत नाही आणि मला मरूही देत नाहीये. नक्कीच अशी काहीतरी शक्ती आहे. रुपाली इतकी अग्रेसिव्ह झाली होती ना, हे सगळं माझ्याकरता खूप अनपेक्षित होतं. एक क्षणभर मला असं वाटलं की ही बाई माझा जीव घेतल्याशिवाय शांतच बसणार नाही. बाबा, हे एवढं सगळं झालं, तुम्हाला एवढा त्रास झाला तरी तुम्ही संयम ठेवला, हीच खूप मोठी गोष्ट आहे. कसला संयम? हतबल झालो होतो मी. माझे हातपाय थंड पडले होते. मी काहीही करू शकत नव्हतो. मी इतका वीक झालो होतो ना की मला कळत होतं की मी कितीही प्रयत्न केले तरी माझी सुटका नाही. म्हणजे काय आणि कसं सांगू मी? हे सगळं इतकं विचित्र घडलंय ना. म्हणजे खरं तर मी रुपालीपेक्षा जास्त ताकद लावू शकलो असतो, पण मी नाही लावली. तिचा साधा पाय छातीवरचा मी नाही बाजूला करू शकलो. तिच्या अंगात 10 हत्तींचं बळ संचारलं होतं. तिने मागे एकदा माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता, पण तेव्हा मला त्रास नाही झाला जेवढा आज झाला. ती आज अनकंट्रोलेबल होती. माझा अजूनही विश्वास बसत नाही. तिच्यात ही शक्ती कशी काय संचारली देवच जाणे. काल सुद्धा त्या केतकी काकूंबरोबर अशाच वागल्या, अगदी अनपेक्षित. म्हणजे त्या एरवी आपल्यासमोर कशाही वागतात, काहीही बोलतात, पण आजींसमोर नाही ना. काल त्या आजींसमोर केतकी काकूंवर रागाच्या भरात धावून गेल्या. याचा अर्थ एकच, रुपाली हार मानणार नाही. रुपालीचं काय करायचं ते आपण नंतर बघू. मला अद्वैतचं टेन्शन आहे. हे सर्पलिपीचं कोडं उलगडलं पाहिजे, सुटलं पाहिजे. ते दिवाडकर सुद्धा फोन उचलत नाही, त्यांचा फोन बंद आहे. पण मग आता काय करायचं? त्यांचा उद्यापर्यंत कॉन्टॅक्ट झाला नाही तर मी त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटतो हम्पीला. सर्पलिपीचा शोध घ्यायचा असेल तर जमतील तेवढे सगळे प्रयत्न करावे लागतील. आणि रुपाली बाईसाहेबांवर सुद्धा लक्ष ठेवावं लागेल, कारण त्या सुद्धा सर्पलिपीचा शोध घेण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. आधी आवरतोयस का?
हा ही झालं 2 मिनिट आलोच. काय करू? ह्या बावळटाला सर्पलिपीबद्दल थेट विचारूनही चालायचं नाही आणि धड सांगणारही नाही तो. शेखर आणि नेत्रांनी मनात भीती घालून ठेवली आहे त्याच्या. नाही पण बंटीकडे जाण्याआधी यांचं काय चाललंय ते कळायलाही हवंय ना. काय करू? ह्याला सांगू का नागाबद्दल? नाही 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 नाही, नको नको. कारण नागाने मला काहीच केलं नाहीये. आधीही केलं नाही आणि आत्ताही काहीच केलं नाही. बहुतेक नाग अद्वैतच्याच मागे लागलाय. उत्तम आहे. नागाने अद्वैतला दंश केला तरी सुद्धा मदत मलाच होणार आहे. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. सॉरी मी डिस्टर्ब करते तुला, पण राहवत नाहीये. म्हणजे मला फक्त विचारायचं होतं की सर्पलिपीच्या बाबतीत तुम्ही जी मेहनत घेताय त्याला काही यश आलंय की नाही? आई मी आत्ता फक्त एवढंच सांगू शकेन की प्रोग्रेस आहे आणि येत्या 2-3 दिवसात आणखीन काही गोष्टी कळतील आपल्याला. जीव शांत झाला माझा. काळजी घे. तू कुठे बाहेर चाललीस का? नाही रे, तुला वेळ आहे ना निघायला अजून? नाही, हे काय आवरून निघतोच आहे. सावकाश. एक 2 दिवसात सगळी माहिती कळेल म्हणाला आहात. नाही नाही, पण त्यांना काही कळण्याआधी मीच सर्पलिपीचं सगळं गूढ शोधून काढणार आहे. पण तिने कधी नव्हे ते चांगलं काम केलंय ना. मग बघते ना त्या पुस्तकात काय लिहिलंय ते. कदाचित असंही असेल की हे सगळं होण्याआधीच तो नाग अद्वैतला दंश करेल. सगळंच संपेल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुमच्यासाठी गरमागरम कॉफी आणली आहे. मी तर या सवयी हळूहळू मोड आता.